वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। आज 7 मार्च गुरुवार 2024। खरं म्हणजे आज एकादशी आहे। आपण एखादा तरी अध्याय सगळ्यांनी मिळून म्हणायला पाहिजे. सकाळी मनात आलं, मागं जसं आपण घेत होतो तशी एकादशी साजरी करायची का, सगळ्यांनी म्हणायची का भगवद्गीता, पण ते आधी सांगितलेलं नव्हतं, त्यामुळं तसं काही शक्य होणार नाही सगळ्यांना. आपण घरी जो तो आपल्या हे करतच असेल गीतेचं पारायण, तर सगळ्यांना एकादशी निमित्त शुभेच्छा देते. उद्या आहे महाशिवरात्र. आपल्याकडं रोज काहीतरी नवीन असं त्या तिथीला त्या दिवसाला महत्त्व असतं. आता 13वा अध्याय म्हणजे काय आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये आत्मा आणि अनात्मा, देह आणि आत्मा किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विवेक सांगितलेला होता. आणि संस्कृतमध्ये म्हणजे महाभारत ज्यांनी लिहिलं किंवा व्यासांनी हा सगळं विस्तारपूर्वक भगवद्गीतेचा वेगवेगळ्या योगांचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे. तर व्यास याचा अर्थ विस्तार, म्हणजे भगवद्गीतेत विस्तार करायचा नव्हता, पण आपण जो भूमितीमध्ये व्यास काढतो तर त्यानुसार जीवनाला उपयुक्त अशी तत्व व्यासांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ज्या वस्तू गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, त्या जीवनामध्ये प्रत्येकाला पडताळून पाहायच्या आहेत. आणि त्या तशा पडताळून घेण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जीवनाला जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्या वस्तू गीतेत सांगितलेल्या आहेत. सांगायचा उद्देश हाच होता की ही सगळी तत्व आपल्याला समजावीत आणि त्याच्यातला आनंद मिळावा. संतोषवृत्तीवर किंवा संतोषवृत्तीनं सत्याचा आणि आत्मानुभवाचा हा विश्वास इथं आपल्याला दिलेला दिसतो. आणि म्हणून गीतेकडं पाहिलं तर तिचा मुख्य उद्देश आहे की जीवनात ज्या ज्या वेळेला आपल्याला मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला गीतेपासून ती मिळावी. मला आठवतं, आम्ही भगवद्गीतेचा वर्ग घेत होतो, ऑफलाईन घेत होतो, आणि त्यावेळेला अशा कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी अशा काही घटना घडायच्या. तर एक होते आमच्या भगिनी मंजुषा मुळे म्हणून, आणि त्यांची भावजय अचानक गेली. आणि त्यावेळेला आमचा नेमका 2रा अध्याय सुरू होता, शिकवणं नुकती सुरुवात झालेली होती. आणि ती इतकी त्याच्यामध्ये डिस्टर्ब झालेली होती. पण तो 2रा अध्याय शिकवल्यानंतर तिला एवढी उभारी आली, एवढं ज्ञान प्राप्त झालं, एवढं समजलं की त्या दुःखावर मात, दुःख तर बाजूला नाही करू शकत, गेलेली व्यक्ती परत तर आणू शकत नाही, झालेली वेदना आपण भरून काढू शकत नाही, पण त्याच्यासाठी एक आधार मिळतो, एक भक्कम आपल्याला पाठिंबा मिळतो. आणि कसं वागायचे, सुख तर काय सगळ्यांना चिरंतन मिळतच नाही, ते चिरंतन सुख मिळवण्यासाठी तर आपला सगळा हा प्रवास आहे. पण ज्या वेळेला आपण असे काहीतरी दुःखी होतो, मोठे आघात होतात आणि खचून जायची वेळ येते, त्यावेळेला भगवद्गीता आपल्याला ही सावरत असते. म्हणून दैनंदिन जीवनात भगवद्गीता असा एक आपल्याला कधीतरी
आपण अभ्यास करूया किंवा त्याचा विचार करूया. एक तर कर्म म्हणजे काय, तर स्वधर्माचरण भगवद्गीता सांगते आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर स्वधर्म. तिसऱ्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायापासून आपण पाहतोच आहे की स्वधर्माचरण कर्माला आपण महत्त्व किंवा त्याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आणि कर्म करायचं पण त्याचं फळ टाकायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. नुसतं स्वधर्माचरण म्हणजे कर्म करायचं, नुसतं कर्म करायचं, नुसतं फळ सोडायचं असं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात त्याची आशाच करायची नाही, अपेक्षाच करायची नाही. आणि असे कर्मयोगी फार विरळ असतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि हे सगळं पृथक्करण आपल्याला 13व्या अध्यायात पुन्हा सांगितलेलं आहे. काल कोणतरी म्हणत होतं की दुसऱ्या अध्यायात जास्त समजावून दिलेलं आहे. दुसरा अध्याय तर आहेच महत्त्वाचा, आत्म्याविषयीची तत्त्व सांगितली, पण तिथे आत्मतत्वावर जास्त भर दिला होता. इथे आपल्याला देह म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे, क्षेत्र म्हणजे काय सांगितलेलं आहे, त्या क्षेत्रावर आपण किती भर द्यायचा किंवा क्षेत्र कसं हे करायचं. आपल्याला डोळ्यांनी रूप दिसतं, पण त्या रूपाला मूर्ती, आकार, देह म्हणजे या बाह्यमूर्तीचा परिचय जेव्हा होतो तर तो झाला तरी आपल्या वस्तूच्या अंतरात प्रवेश करायचा आहे आणि तो क्षेत्रज्ञ समजून घ्यायचा आहे. परवा कोणीतरी सांगत होतं की अशा काही वस्तू असतात की बाहेरचं टाकून द्यायचं आणि आतलं घ्यायचं. उदाहरणार्थ आता आज उद्या उपवास असेल, त्यांना शेंगदाण्याची शेंग माहिती आहे की ती शेंग आपण अशी आपटतो, त्यातले दाणे आतले घेतो आणि टरफल टाकून देतो. त्याच्या उलट तसंच आहे, नारळामधलं पण बाहेरचं कवच काढून टाकतो, शेंड्या काढून टाकतो आणि आतलं नारळ, पाणी हे सगळंच ग्रहण करत असतो. काही गोष्टींचं बाहेरचा भाग चांगला असतो, आतला टाकून द्यायचा असतो, असं जे आहे. पण इथे आपल्याला आता बघा, फणसाला काटे वरून असतात पण गोड रसाळ असे गरे आत असतात. म्हणजे या सगळ्या अंतरंगाकडं पाहणाऱ्या जास्त गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आणि टरफल वगैरे आपण काढून टाकतो, आतला सगळा भाग घेतो. तसा हा जो बाह्य देह आहे आणि आतला आत्मा आहे, या प्रत्येकाचं रूप आपल्याला समजून घ्यायचे. कर्मामध्येही तसंच असतं. बाहेरचं फळ हा कर्माचा देह आहे आणि कर्मामुळे जी चित्तशुद्धी होते ती कर्माचा आत्मा आहे. म्हणजे स्वधर्माचरणाचं बाहेरचं फळ असा जो देह आहे तो टाकून द्यायचा आणि चित्तशुद्धीरूप सारभूत असा जो आत्मा आहे त्याचा स्वीकार करायचा. याची आपल्या देहाला सवय करायची आणि देहाला दूर करून त्यातलं सार घेण्याची ही आपल्याला सवय लावून घ्यायची. सारग्राही, जसं नवे सार साचार समर्थ सांगतात की सगळं जे सार आणि साचार आहे असं जे भगवंताचं रूप आहे, भगवंत आहे, तो स्वीकारायचा आहे आपल्याला. बाकीच्या गोष्टी आपल्याला असूनही काही उपयोग नाही. आणि प्रत्येक ठिकाणी देह अलग करायचा आणि आत्म्याची पूजा करावी असं आपल्याला खूप सांगितलेलं आहे. अशी एक दृष्टी आपल्याला 13व्या अध्यायात आलेली आहे. आता जसं लहानपणापासून सुद्धा आपण देवाची पूजा अर्चा सगळं करत असतो, लहानपणापासून तो एक संस्कार केला जातो. आणि पायाला ठेच लागली तर आपण तर काय करतो, त्याच्यावर पूर्वी मातीचा संस्कार केला जायचा, माती टाकली की भागायचं. आता तसं नाही. आता खरचटलं तरी त्याची चिंता आपण करत नाही. आणि मुलांचे जे पालक असतात ते सगळे त्याची काळजी घेतात. काय झालं, किती झालं, किती रक्त आलं. आता परवा आमच्या नातीनं तर गंमतच केली. आम्ही सगळे चाललो होतो फिरायला आणि परत येताना एकदम तिच्या हाताला काहीतरी लाल लाल दिसलं. चेहरा असा अगदी पक्की नाटक करायची, चेहरा असा इतका पाडला. आणि आम्ही तोपर्यंत काहीतरी घेऊन येत होतो गाडीतनं. तर म्हणे काय झालं गं, म्हणे काहीच सांगायला तयार नाही. म्हणलं पडलीस का तू, आम्ही येईपर्यंत एवढ्यात काय झालं तुला. तर अगदी चेहरा बिरा असा पाडून, आणि मग काय झालं, काही खरचटलं का तुला, चल आपण घरात गेल्यानंतर तेल लावू, मलम लावू असं म्हटलं. आणि 5-10 मिनिटांनी आम्ही विसरून गेलो, घरात तिची ती खेळ सुरू झाला. म्हटलं काय झालं गं, मग लागली हसायला. तिनं तिचं
लाल रंगाचं पेन जे असेल त्या पेननी थोडंसं असं अस्पष्ट लाल केलेलं होतं. तर ही अशी लक्षणं आपल्याला दिसतात आणि आपण बाहेरच्या ह्याला जास्त महत्त्व देत असतो. लहान मुलांना म्हणतो उड्या मारू नको, खेळू नको, तुला लागल, खरचटल. म्हणजे देहाकडं पाहण्याचं शिक्षण जास्त आपण देतो खरं. देहाकडं किंवा बाळाचं कौतुक करायचं तेही सगळं त्याचंच करतो आपण. अगदी तो नाकातनं बडबड डबडबलेला असेल तरी आपण काय शेंबड्या म्हणू, पण त्याच्यावर त्याचा आघात होतो, त्याच्यावर असे आरोप करतो. असं करायचं नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांच्या अंतरंगात, त्याच्या आत्म्यात स्वच्छता, निर्मलता भरलेली असते आणि त्याच्यावर हा असा नाकाचा ह्याचा आरोप करणं हे बरोबर नाही. अत्यंत सुंदर, पवित्र, प्रिय परमात्मा जो आहे त्याचा अंश त्या बाळाच्या ठिकाणी असतो आणि म्हणून त्याला असं चिडवून, त्याला दूषण देऊन, हे त्याला कळत नाही त्यावेळेला समजावून दिलं पाहिजे. त्याला स्वच्छ करायला पाहिजे. जशी बाहेरची स्वच्छता आहे तशीच आतली पण स्वच्छता करायला पाहिजे. एक शिक्षणशास्त्रात मोठा सिद्धांत सांगितला आहे की मी ज्याला शिकवतो आहे तो सर्वांग सुंदर आहे, अशी गुरूंना भावना हवी आहे. म्हणजे गणित चुकलं की लोकच बघा पूर्वी तोंडात मारायचे, पट्ट्या मारायचे, छडी मारायचे, तर ते सुद्धा सगळं चुकीच होतं. किंवा शाळेत आले म्हणून त्यांना थोबाडीत मारायच्या, शिक्षा द्यायच्या, उलटं टांगायच्या, अभ्यास नाही केला तर, अशा ज्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामुळं काय झालं, कोणतरी म्हणतं की मीच तो आहे, ज्या मला लहानपणी तुम्ही शिक्षा केली ना तोच मी आहे, असं जेव्हा एखादा सांगतो विद्यार्थी मोठा झालेला, तेव्हा आपल्याला आता थोडंसं खजील व्हायला होतं. आणि मग तो म्हणजे तो त्याचा देह होता, तो मी आहे म्हणजे मी आत्मा आहे असं तो आपल्याला सांगत असतो. तर देहापेक्षा भिन्न, अत्यंत सुंदर, सोज्वळ, पवित्र, अव्यंग, अविकारी वगैरे जी सगळी विशेषणं सांगितलेली आहेत ती आत्म्याची आहेत. आणि देहाला स्वतःपासून अलग पाडून आपण आत्मपरीक्षण करायला लागलं पाहिजे. आपल्याला जे षड्विकार आहेत त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे. एक तिसरा त्रयस्थ वृत्तीनं आपण आपल्यातलेच म्हणजे दोष वगैरे सगळे समजून घेतले पाहिजेत. आणि जितकं आपल्याला काय म्हणूया आत्म्यावर प्रेम करता येईल किंवा आत्मा समजून घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करायचा. नेहमी मला तरी असं वाटतं की जेव्हा दुसऱ्याला आपण रागावतो एखादी चूक झाली म्हणून, तिथं फक्त असं समजायचं की जर मी त्या जागी असते तर, माझ्या हातून जर ती चूक झाली असती आणि मला असं कोणी रागवलं असतं तर चाललं असतं का हो? नाही. म्हणून आपण नेहमी दुसऱ्याच्या भूमिकेत जायचं आणि आपल्याला तत्वमसी म्हणजे ते तत्व म्हणजे तूच, तो आत्माच तू आहेस, तू देह नाहीस, तू आत्मरूप आहेस, असं सतत आपल्या शेजारी पाजारी जो कोणी आपल्या सान्निध्यात येईल त्याच्यावर ठसवायचं. आणि हळूहळू हळूहळू हा देह आणि हा क्षेत्रज्ञ किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विवेक आपण समजून घ्यायचा. त्या परमात्म्यावरच विश्वास ठेवायचा. एक सॉक्रेटिसची उदाहरण सांगितलं जातं, विनोबांनी सांगितलेलं आहे की एकदा सॉक्रेटिसला विष देऊन मारावं अशी शिक्षा देण्यात आलेली होती. तेव्हा तो म्हणाला की मी आता वृद्ध झालो आहे, 4 दिवसांनी माझा देह मरणारच होता, जो मरणार होता त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधलात तो तुम्हाला माहीतच आहे. पण विचार करून पाहाल की देह मरणार हे नक्कीच होतं, मर्त्य वस्तूला तुम्ही मारलं त्यात मोठं काय प्रौढी तुमची की यात काय तुमचं. मग तो मरणार त्याच्या आदल्या रात्री तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगत होता आणि स्वतःच्या शरीरात विष भिनल्यावर कशा वेदना होतील हे तो मौजेनं सांगत होता. म्हणजे त्याला त्या देहाचं काही वाटत नव्हतं, त्याची त्याला फिकीरच नव्हती. आत्म्याच्या अमरत्वाविषयी चर्चा संपल्यावर त्याच्या एका शिष्याने त्याला विचारलं की तुम्ही मेल्यावर तुम्हाला कसं पुरायचं. तेव्हा सॉक्रेटिस म्हणला, अरे शहाण्या, ते मला मारणार आणि तू मला पुरणार. तो मारणारा माझा दुश्मन आणि तू पुरणारा माझ्यावर मोठा प्रेम करणारा वाटतं.
तो शहाणपणानं मला मारणार, तू शहाणपणानं पुरणार, तू रे कोण मला पुरणार, मी तुम्हा सर्वांना पुरून उरणार. कोणी पुरू शकत नाही, म्हणजे त्या आत्म्याला तर कोणी काहीच करू शकत नाही. इतका वेळ तो म्हणतो मी तुला सांगतोय की आत्मा अमर आहे, त्याला कोण मारणार, त्याला कोण पुरणार. दुसरा अध्याय 8 नाही न म्हणजे नचैनम वेत्यहंतारम. तो त्याला कोणी मारू शकत नाही, तोही कुणाला मारत नाही. हे सगळं असं म्हणून परमात्मशक्तीवर विश्वास ठेवायचा आणि कधीही स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजे देहाचा जास्त विचार करणं, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ पण आपल्याला सांगतात. किंवा आपल्याला अशी चांगली बळ दे, बुद्धी दे की जेणेकरून मला कशाचीच भय कधी असतं, मागे मी सांगितलं तुम्हाला की जिथे द्वैत आहे तेव्हा भय आहे. आणि परमेश्वराच्या कृपाप्रसादानं मला सगळं मिळेल. आपल्याला सगळ्या संतांची उदाहरणं बघा माहिती आहे. कबीराचे विणतो शेले, हो की नाही, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. किंवा जनाबाईला दळू लागला, कांडू लागला, सगळं करू लागला तो विठुराया. म्हणजे जितकं त्यांनी आपल्यापेक्षा त्या परमात्म्याचं आळवणी केली किंवा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा परमात्मा आत्मा सगळे एकरूप झालेले होते. तर हे ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हा गीतेतला 13वा अध्याय म्हणजे आपल्याला ज्ञानाची सुंदर अशी व्याख्या त्यांनी केलेली. जसं स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये काही ज्ञानाची लक्षणं आहेत. नम्रता, दंभ, शून्यत्व, अहिंसा, रुजुता, क्षमा, असे सगळे 20 गुण भगवंतांनी दिलेले आहेत. आणि या गुणांनाच ज्ञान असं म्हणायचे. त्या ज्ञान म्हणूनच थांबले नाहीत, तर जे अज्ञान आहे तेही स्वच्छ सांगितलं. दुसरी बाजू दाखवली पाहिजे. आपण काय करतो, मला आता नेहमी वाटतं की आम्ही मनाचे श्लोक म्हणत असतो किंवा त्याच्यावर विवरण करत असतो किंवा आता दासबोधाचं विवरण केलं जातं किंवा आपण आता हे सांगत आहे. तुम्ही लोकांनी तेही कधीतरी सांगायला पाहिजे की हे नाही बरोबर, किंवा एखादा गोष्ट एखादा मुद्दा नाही पटला तर त्याच्यावर आपण, किंवा जर काही न्यूनता असेल, एखादी गोष्ट सांगायची राहिली असेल, उगीचच एखाद्यावर पाल्हाळ लागला असेल, तर ते सुद्धा खरा जो हे असतो ना मूल्यमापन करणारा, त्यांनी ते करावं. आणि ज्ञानदेवांनी ही 20 साधनं ती ज्ञानदेवांनी 18च सांगितलेली आहेत. ती कळकळीनं त्यांनी वर्णन केलेली आहेत. खरं म्हणजे ज्ञानदेवांनी 5 श्लोकांवर 700 ओव्या लिहिलेल्या आहेत. सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमात्म्याचा महिमा समाजात वाढावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून किती आंतरिक तळमळ, त्या रेड्याला मारलेले वळ त्यांच्या पाठीवर उठलेले होते. ही एकरूपता, भिन्नत्व नव्हतंच. म्हणून सगळ्या गुणांचं विवेचन आपल्याला केले आणि आत्म्यापासून देह अलग अलग करीत करीत सगळ्यांनी आपलं जीवन परमेश्वरमय करावं, असा 13व्या अध्यायाचा आपण थोडक्यात एक आढावा घेतलेला आहे. गुणत्रय विभाग योग, आता 14वा विभाग योग म्हणजे गुणत्रयांचा हा विभाग, वेगळेपणा. आत्ता 17व्यात तर आपण पुन्हा जास्त शिकणारच आहोत. 17वा ज्ञानेश्वरीत चाललं आहे, त्यामुळं मला असं वाटलं की ते नुकतंच झालं आहे. पण आपण आत्ता 13वा शिकलो आहे, 12व्यामध्ये भक्त चांगला शिकलेले आहोत. तर या 13व्यामध्ये जे शिकलेले आहोत आणि आता 14व्यात काय शिकायचे त्याच्याबद्दल थोडं पाहूया. की त्रिगुणांचा विभाग, गुणत्रय विभाग हा भगवंत सांगतायत आपल्याला. त्याच्यासाठी ज्ञानदेव त्याच्याबद्दल असे बोलतात. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी, श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले, जे क्षेत्रज्ञ योगे, होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसरिया, आणि हाची प्रकृती गतू, सुखदुःखी भोगी हेतू, अथवा गुणातीतू केवळू हा, तरी कैसा या असंगा संगू, कोण तो क्षेत्रज्ञा योगू, सुखदुःखादी भोगू केवितया, गुण ते कैसे किती,
बांधती कवणे रीती नातरी गुणातीती चिन्हे काई एवं इया आघवेया अर्थारूप करावया विशो एव 14व्याच विशो म्हणजे विषय बरं का विशो एव 14व्या अध्यायासी ज्ञानदेवांनी 13व्या अध्यायाचा समारोप कशात झाला आणि 14व्या अध्यायाचा विषय कसा पुढे आला हे या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्रिगुणजन्य उपभोगापासून तू अलिप्त राहा म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वापासून तू दूर राहशील आणि सत्वगुण संपन्न होशील. आपल्याला सत्वाकडे वाटचाल करायची. मग क्रमाक्रमाने मनुष्य सत्वाच्याही पलीकडे जातो आणि त्रिगुणातीत होतो. तर त्रिगुणातीत झाल्यानंतर त्याची काय लक्षणं आहेत ती आपल्याला 14व्या अध्यायात पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. 3ऱ्या अध्यायात कर्माचा विचार सांगितलेला होता आणि अर्जुनाला त्रिगुणांची आठवण इथे करून दिलेली आहे. तर प्रकृतीविहित प्रकृतीनुसार ही कर्म सत्वरज तमोगुणांकडून केली जातात. तसंच पुढच्या याच्यात सांगतात की प्रकृतीचे गुण हे कर्माच्या गुणाच्या ठिकाणी वावरतात सत्वरज तुम. त्यामुळं कर्मसुद्धा बघा आपल्याला छान सात्विक कर्म वेगळं असतं, राजस कर्म वेगळं असतं आणि तामस कर्म वेगळं असतं. या गुणांनी हे सगळं जग भरलेलं आहे आणि त्यातला आपल्याला आता फरक पाहायचा आहे. या अध्यायाला आपणहूनच सुरुवात केलेली आहे. बघूया आपण 14व्या अध्यायाची सुरुवात. अतिउत्तम परमज्ञानाविषयी कथन करण्याची प्रतिज्ञा स्वतः भगवंत करतात. 13व्यात सगळं सांगितलंय. परब्रह्म परमात्म्याला कोण प्राप्त होतं ते आपण काल पाहिलेलं आहे की प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला पोहोचतात. ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद समजतो तर तो भेद समजून जे पलीकडे परब्रह्मापर्यंत पोहोचतात. आता पुन्हा भगवान आपल्याला हे परमज्ञान कसं श्रेष्ठ आहे, कसं जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल 14व्या अध्यायात सांगतात. असं वाटलं होतं की पुढच्या आठवड्यात वगैरे सुरू करूया, पण आता आज संपलेलं आहे आणि एकादशी आहे तर एकादशीच्या मुहूर्तावर चांगला अध्याय नवीन घेतला तर चांगलीच गोष्ट आहे, सुरुवात केली. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्री भगवान म्हणाले ज्ञानानां उत्तमं परमज्ञानं भूयः प्रवक्ष्यामि. भाजीवाला आलेला आहे. ज्ञानानाम म्हणजे ज्ञानामध्ये सुद्धा उत्तमम अत्यंत उत्तम असं परमज्ञान भूयः प्रवक्ष्यामि म्हणजे मी पुन्हा सांगतो. भाजीवाला आलाय असं सांगितलं, भाजीवाला आलाय असं सांगितलं, कोण आले तिथून त्यालाही बोलून घेऊन तर परम म्हणजे परमज्ञान, भूयः म्हणजे पुन्हा, प्रवक्ष्यामी म्हणजे मी सांगतो. भगवान सांगतायत की पुन्हा तुला कसं ज्ञान सांगतो तर श्रेष्ठ ज्ञान सांगतो, परमज्ञान सांगतो. ते कसं आहे? ज्ञानानां ज्ञानम उत्तमम. ज्ञानांमधला किंवा ज्ञानांमध्ये सुद्धा उत्तम असं जे ज्ञान आहे ते मी तुला सांगतो. आणि पुढच्या वेळीत म्हणतात यश ज्ञात्वा म्हणजे तिथं संधी आहे. यत ज्ञात्वा, यत म्हणजे जे, ज्ञात्वा म्हणजे जाणून. मुनयः सर्वे, जे ज्ञान जाणून किंवा जाणल्यावर, सर्वे मुनयः सगळे मुनी, पराम सिद्धिम इतो गतः, इतः म्हणजे यापासून अर्थात या संसारापासून,
पराम सिद्धिम गताहा, परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. ज्या ज्ञानामुळं किंवा जे ज्ञान झाल्यानंतर मुनींनी या संसारातून परमसिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे, ते ज्ञान मी तुला आता सांगतो. अजून थोडी 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 वैशिष्ट्य म्हणा किंवा वरच्या पायरीवर नेण्याचं काम आहे. आपल्याला 18वा अध्याय म्हणजे कलशाध्याय पाहायचा आहे. तिथपर्यंत अजून हे 4 अध्याय आपण हळूहळू वरच्या पायऱ्या चढणार आहोत. तर पुन्हा एकदा भगवंत अर्जुनाला सांगतात की ज्ञानांमध्ये अतिउत्तम किंवा अत्यंत श्रेष्ठ असं परमज्ञान मी तुला सांगतो की जे ज्ञान मिळाल्यानंतर किंवा जे ज्ञान झाल्यानंतर मुनिजनांनी सुद्धा या संसारातून परमसिद्धी प्राप्त करून घेतलेली होती. सर्वज्ञानांमध्ये थोर, सर्वज्ञानामध्ये थोर, ज्ञान ते सांगतो पुन्हा, ते जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनी. सर्वज्ञानांमध्ये थोर, ज्ञान ते सांगतो पुन्हा, जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनी. तर संत तुकाराम म्हणतात, ज्ञानी उत्तम ते ज्ञान, जे सुभान निर्मळ, पुन्हा सांगेन ते थोर, फोडी घोर भवांध. मुनी सर्व जे जाणुनी, अनुदिनी तत्पर, सिद्धी पावले कैवल्या, जिणे साकल्य तुकयाचे. म्हणजे याच्यामध्ये तुकयाचं पण साकल्य आहे, म्हणजे त्याला सकळ ज्ञान प्राप्त झालेलं आहे. वामन पंडित म्हणतात, ज्ञानात उत्तम ज्ञान, थोर सांगेन पुन्हा, थोर सांगेन ते पुन्हा, जे जाणोनी मुनी सर्व, सिद्धी कैवल्य पावले. जे जाणोनी मुनी सर्व, सिद्धी कैवल्य पावले. सगळ्या ज्ञानांमध्ये थोर असं जे ज्ञान आहे ते मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्यानंतर सगळे मुनी सिद्धी किंवा कैवल्य म्हणजेच मोक्ष हे प्राप्त करते झालेले आहेत. ज्यांना कैवल्य मिळालेलं आहे, ज्यांना मोक्ष मिळालेला आहे, असं ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. आता कीर्तने म्हणतात, ज्ञाना माझी विशेष उत्तम असे, जे ज्ञान ते मी पुन्हा, पार्था सांगतसे करी श्रवणते, देवोनिका नामना. जाते जाणुनी सर्व ही मुनी सदा, तत्साधनी लागले, तेणे ते सगळे यथाक्रम परा, सिद्धी सही पावले. अनंत तनय म्हणतात, जाणून जे या जन्मीच गेले, ज्ञानी बा मोक्षाते, ते शुची सर्वोत्तम ज्ञान बा, कथितो पुनरपितू ते. आता मारुलकर म्हणतात, भगवंत म्हणे पूर्वी कथिल्या, ज्ञाना परीस हे ज्ञान, आहे उत्तम या ते गेले, मोक्षास जाणते मान. तर डॉक्टर खैर म्हणतात, पुनरपि कथितो तुझला, ज्ञानातही थोर असे जे ज्ञान, त्या ज्ञाने सुजनांचे, सिद्धीला श्रेष्ठ होतसे गमन. जे पुनरपि कथितो, तुला पुन्हा एकदा सांगतो की ज्ञानातही थोर असं जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळं सुजनांचं किंवा मुनींचं, हे मुनींना सिद्धी किंवा श्रेष्ठ ज्ञान पद प्राप्त होत असतं असं त्यांनी सांगितलं.
शंकराचार्य म्हणतात, परम या पदाचा संबंध दूरस्थ ज्ञानम या पदाशी आहे. म्हणजे सर्व ज्ञानामध्ये सर्वोत्तम अर्थात जे ज्ञान परमश्रेष्ठ वस्तूसंबंधी, तो आलाय पुन्हा, उत्तम ज्ञान उत्तम फळ प्रदान करणारं असं असल्यानं सर्व ज्ञानांमध्ये ते उत्तम ज्ञान आहे. त्या परम उत्तम ज्ञानाचे विश्लेषण यापूर्वीच्या अध्यायात पुन्हा पुन्हा आलेलं आहे. तरी देखील ते या ठिकाणी सांगायचं असल्यानं भूयः म्हणजे पुन्हा असं म्हणण्यात आले. ज्ञानानाम म्हणजे सर्व ज्ञानांमध्ये असं पद आहे. या पदानं अमानित्वादी ज्ञानसाधनांचा उल्लेख करण्यात आला नाही, पण यज्ञादी ज्ञेय असलेल्या ज्ञानाचं स्पष्टीकरण करणं हा इथं उद्देश आहे. यज्ञादी विषयक ज्ञान मोक्षासाठी उपयुक्त नाही, आणि या अध्यायात जे सांगण्यात येणार आहे ते ज्ञान मात्र मोक्षासाठी उपयुक्त आहे. यज्ञदान तपकर्म ही सगळी तशी अनावश्यक आहेत. म्हणून समर्थ सुद्धा सांगतात की नाम घेणं, नामस्मरण हे सगळ्या साधनात श्रेष्ठ ज्ञान आहे. नामापरते साधन नाही ते अन्यथा सांगतायत ज्ञानदेव सुद्धा, की नाम घेणं हे सगळ्यात सोपं साधन आहे. आणि मग ही जी सगळी साधनं आहेत ही त्याला सपोर्टिंग असतील, उपयुक्त असली तरीसुद्धा ती श्रेष्ठ नाही आहेत. आता श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे ते मी तुला सांगणार आहे असं आपल्याला आता भगवंत सांगतायत. दुसऱ्या श्लोकात काय म्हणतायत बघा. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. संधी आहेत छोटे छोटे. इदम म्हणजे हे, ज्ञानम उपाश्रित्य ज्ञानाचा आश्रय घेऊन, मम साधर्म्यम आगताः किती छान सांगितले बघा. मम साधर्म्यम म्हणजे माझ्यासारखेच माझ्या स्वरूपाला, आगताः ते प्राप्त झालेले आहेत असे पुरुष आहेत. आणि ते कधीपासून आहेत. सर्गे म्हणजे सृष्टीच्या आरंभी, न उपजायन्ते पुन्हा ते जन्माला येत नाही, म्हणजे त्यांना परमपद प्राप्त होतं, ते माझ्याशी एकरूप होतात. आणि प्रलये अपि न व्यथन्ति च, आणि प्रलय काळामध्ये सुद्धा ते व्यथन्ति म्हणजे दुःखी होतात, व्याकुळ होतात, पण न व्यथन्ति म्हणजे व्याकुळ होत नाही. म्हणजे एकदा माझ्या स्वरूपाला प्राप्त झालं की त्यांना पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मृत्यूही नाही असं आपल्याला भगवंत समजावून देत आहेत. आणि त्याच्यावरचे आपण उद्याच्याला हे बघूया, समश्लोकी किंवा अधिक थोडंसं वर्णन एखादी बघूया. या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे. ते अभंग आहे तुकारामांचे, ज्ञानदेवांचे, सगळ्यांचे अभंग, जे कधीही भंग पावत नाहीत असे आहेत. माझे याच ज्ञानाश्रये महदाश्रये त्याहुनी, पावले सारूप्य सिद्धी द्विजे समाधी शुकाची. सृष्टी नवती होताही स्थिती देही विराली, लई व्यथा न पावती त्यागा मूर्ती तुकयाच्या. सवर्ण या ज्ञान उपासनेने माझ्या जवळ आले, जग उत्पत्ती काळी न जन्मले की प्रलय काळी नाशले. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.